नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तृतीय वर्ष कला मराठी G3 या विषयाच्या रूपकवितेचे या पुस्तकाच्या अनुषंगाने काही कविता या साहित्य प्रकाराविषयी माहिती घेणार आहोत. कविता हा जो एक साहित्य प्रकार आहे याचं आदिम काळापासून मानवाशी नातं आहे. कालपरत्वे कविता या साहित्य प्रकारात अनेक बदल झालेत. कवितेच्या प्रवाहामध्ये विविध रूपं आणि तिचे आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात. कवितेचं बलस्थान हे तिच्या निर्मितीच्या कारणांमध्ये आणि समाज संस्कृतीवरील प्रभावात असलं तरी तिचं स्वरूप, संकल्पना आणि वैशिष्ट्य हे समजून घेणं आणि त्याचं विश्लेषण करणं हे कठीण आहे. तरीही काही कवितांच्या आधारे विद्यार्थ्यांचं आकलन, आस्वाद आणि विश्लेषणाची क्षमता वाढवावी या अनुषंगाने तृतीय वर्ष कला मराठी G3 या विषयासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये रूप कवितेचे हे पुस्तक अभ्यासाला आहे. या निमित्ताने भाषेच्या विविध रूपांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि कविता हा साहित्य प्रकार समजावा यासाठीचा उद्देश या अभ्यास निर्मितीमागे असेल. साहित्याची जर आपण प्रकारनिष्ठ वर्गीकरण केलं तर ते कठीण आहे, परंतु कविता हा साहित्य प्रकार आपल्याला विद्यार्थ्यांनाही माहिती आहे. जसं नाटकामध्ये काहीतरी दाखवलं जातं, कादंबरीमध्ये कथन असतं, त्याचप्रमाणे कवितेमध्ये सुद्धा भावविणं असतं, ज्याला आपण भावनात्मक करार असं म्हणतो. आता कवितेतलं हे जे भावविणं आहे ते भावनं हे कवीकडून होत असतं आणि ते वाचकाकडे कवितेच्या माध्यमातून पाझरत असतं. आपण जर पाहिलं तर कविता हा एक असा संमिश्र साहित्य प्रकार आहे. त्यात नाट्यही असतं, कथनही असतं आणि भावविणही असतं. अलीकडची कविता जर आपण पाहिली किंवा संतांची कथा कविता आपण अभ्यासली तर त्याच्यामध्ये कथन आहे, नाट्य आहे आणि भावविणं सुद्धा आहे. मग कविता वेगळी कशी करायची तर अतिशय तरल असे किंवा अतिशय सूक्ष्म असे भेद या साहित्य प्रकारांमध्ये आपल्याला करावे लागतात आणि त्यातून कविता आणि गद्य यातली आपल्याला जी वर्गवारी आहे ती करणं सोपं जातं. अभ्यासाच्या सोयीसाठी जसं स्वयंपाकघरामध्ये भांडे किंवा मसाल्याचे डबे आणि त्यात असलेले विविध चटणी, जिरं, मिरची, मसाला हे सगळं जसं वेगवेगळ्या पद्धतीने ओवा हे ठेवलं जातं, तसं आपण आपल्या जीवनामध्ये कविता म्हणजे नेमकं काय, कथा म्हणजे काय हे समजून घेताना आपल्या सोयीसाठी हे वर्गीकरण आपण केलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की मग कविता आणि बाकीचे साहित्य प्रकार सगळे एकसारखेच आहे. तिचे काही स्वरूप लक्षणं सुद्धा आहेत जी इतर साहित्य प्रकारांहून वेगळी ठरतात. कवितेचा जन्म हा कधी झाला तर अतिशय आदिम काळात माणूस जेव्हा भाषा बोलू लागला होता तेव्हा त्याच्या भाषेबरोबरच अल्पावधीतच कवितेची निर्मिती झालेली असावी असं अभ्यासकांना वाटतं. म्हणून कविता हा आदिम साहित्य प्रकार मानला जातो. कादंबरी हा आधुनिक साहित्य प्रकार आहे. नाटक आणि कविता हे प्राचीन साहित्य प्रकार असल्याचं आपल्याला दिसतं. मराठी भाषेत आपण जर पाहिलं तर साधारणपणे विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी, नामदेवांच्या अभंगांची गाथा, जनाबाईंचे अभंग ही सुरुवातीची एक प्रभावी अशी काव्यनिर्मिती म्हणून किंवा कवितेची परंपरा म्हणून आपल्याला सांगता येते. आणि याचंच रूप म्हणजे संत परंपरा किंवा संत काव्य, पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य, नंतर आधुनिक काव्य आणि उत्तर आधुनिक काव्य अशी आता सुद्धा मांडणी आपल्याला कवितेच्या परंपरेच्या बाबतीत सांगता येऊ शकते. माणसाचं जे बोलणं आहे त्याला एक ताल आहे, लय आहे, तेच कवितेमध्ये आपल्याला आलेलं दिसतं. आपण जी भाषा वापरतो तीच भाषा कवितेची भाषा असते. कधी कवी हे कधी स्वतःचे नवीन शब्द किंवा शब्दरूपं घडवतात. कधी वाक्य ज्याला आपण जशी वाक्य बोलतो विधानात्मक तशी न बोलता कवी कवितेमध्ये स्वतःची काव्यात्मक विधाने सुद्धा घडवताना दिसतात आणि त्याच्यातून आपण म्हणतो की मग ही त्या कवीची स्वतंत्र निर्मिती आहे. आता हे कवितेचं जे स्वरूप आहे ते पाहत असताना शब्दांच्या द्वारेच कविता निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि शब्द हेच कवितेचं मूलद्रव्य आहे. चित्रकाराकडे रंग असतात, नाही का, कुंचले असतात, ब्रश असतात, कॅनव्हास असतो, त्यातून ही साधनं आहेत. शिल्पकाराकडे सुद्धा वाळू आणि इतर साधनं असतात किंवा काष्ट असेल तर काष्टसाठी लाकूड आणि इतर साधनं आहेत.
तर साहित्यिकाकडे किंवा कवीकडे अशा प्रकारची कोणतीही भौतिक साधनं नाहीत. शब्द हे अमूर्त साधन घेऊन तो ती आपली कला घडवतो. म्हणून कवितेचं जर मूलद्रव्य आपण पाहिलं तर ते शब्द आहे आणि त्याच्या साहाय्याने कवी कवितेची निर्मिती करत असतो. अतिशय व्यामिश्र असे जीवनाचे जे गुंतागुंतीचे अनुभव आहेत ते कवितेमधून कवी सहजपणाने मांडत असतो. आता ज्याला सुरुवातीचं कवितेचं रूप आपण पाहिलं तर ते गीत या स्वरूपाचं आहे. गीताचं रूपांतर कवितेमध्ये आपल्याला झालेलं दिसतं. कुठलीही कविता ही जी आहे ती गीत हे भाषेच्या सर्जक शक्तीचा आविष्कार म्हणून मानलं जातं. सुरुवातीच्या काळातली कविता ही लयीमधून गीतांमधून अशा प्रकारे निर्माण झालेली आपल्याला दिसते. म्हणून मग नादरूपता दृश्यरूपता हे कवितेची स्वरूप वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली दिसून येतात. भावना जाणीवा आणि अनुभव हे कवितेमध्ये कवी व्यक्त करत असतात आणि प्रत्येक कविगणिक हे भावना जाणीवा आणि अनुभव आपल्याला बदललेले दिसून येतात. नंतर आपण जर पाहिलं तर कविता ही एक विशिष्ट अशा भाषा रूपामध्ये निर्माण झालेली दिसते. आपल्या नेहमीच्या भाषेपेक्षा कवितेची भाषा ही वेगळी आहे. काय आहे त्या भाषेची वैशिष्ट्य? तर त्याच्यामध्ये प्रतिमा आहेत, प्रतिमांचं संघटन आहे. म्हणूनच कवितेची भाषा ही प्रतिमांची भाषा असते असं मानलं जातं. आपण जर पुढे पाहिलं तर कवितेला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देणारी, ती गतिशील बनवणारी, बदलवणारी, वस्तुनिष्ठता असलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे कवितेची भाषा आहे. कवितेमध्ये आशय आणि अभिव्यक्तीचं सुद्धा आपल्याला एक प्रकारचं अद्वैत दिसतं. अद्वैत म्हणजे ईश्वर आणि भक्त यांच्यामध्ये जसं नातं असतं त्याला अद्वैत असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने कवितेचा आशय आणि कवितेत अभिव्यक्त होण्याची कवीची अभिव्यक्तीची पद्धती याच्यामध्ये अद्वैत दिसतं. कवितेच्या अन्य भाषा रूपांमध्ये किंवा अन्य शब्द रूपांमध्ये सुद्धा रूपांतर करता येत नाही. तिचा आस्वाद केवळ मूळ संहितेतून घेता येतो. कविता ही प्रतिमांमधून साधलेली अनेकार्थी, गतिशील आणि परिवर्तनशील अशी सेंद्रिय घटना आहे असं मानलं जातं. आता कवितेचा आस्वाद घेण्यासाठी वाचकागणिक कवितेचे अर्थ बदलू शकतात. एकच एक आता याविषयी सुद्धा अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. कवितेत किती अर्थ असतात? काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की कवितेत एकच अर्थ असतो आणि काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की कवितेत अनेक अर्थ असतात आणि तशा प्रकारचे अर्थ मांडण्याचे प्रयत्न सुद्धा झालेले आपल्याला दिसून येतात. अनेक अर्थता हे सुद्धा कवितेचं लक्षण, स्वरूप, विशेष म्हणून सांगितलं जातं. अलीकडे वसंत पाटणकर या ज्येष्ठ समीक्षकांनी कवितेचं एक खास स्वरूप, विशेष किंवा लक्षण म्हणून सांगताना कवितेचं आत्मपरता हे लक्षण सांगितलेलं आहे. आत्मपर कविता आणि अनात्मपर कविता असं त्यांनी कवितेचं जी मांडणी आहे ती दोन भागामध्ये आपल्याला केलेली दिसते. तर वेगवेगळ्या पद्धतीनं कवितेचं आकलन केलं जाऊ शकतं. अनेक प्रकार कवितेचे आहेत, जसं भावात्मक, कथात्मक, चिंतनात्मक, नाट्यात्मक असेच ढोबळपणाने आपल्याला प्रकार सांगता येतील. रचनेच्या अंगाने पाहिलं तर असंख्य प्रकार आपल्याला दिसतील. मग ते ओवी असेल, वृत्त असेल, छंद असेल, नाही का. त्याचप्रमाणे अलीकडचे मुक्तछंदातली कविता, मुक्तछंदातल्या कवितेत सुद्धा साठोत्तरी मुक्तछंद, 80च्या दशकातला मुक्तछंद आणि नव्वदोत्तरी कवितेतला मुक्तछंद याचं सुद्धा आपल्याला स्वरूप जे आहे ते वेगवेगळ्या आपापल्या काळाची परिमाणं दाखवणारं बदललेलं स्वरूप आपल्याला दिसतं. म्हणून कवितेच्या प्रकारांचा विचार हा पारंपरिक विचारांपेक्षा आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करावा लागेल. आणि या पुस्तकामध्ये ज्या कविता आहेत त्या अलीकडच्या काळातल्या कविता आहेत. आशयाच्या अंगानं जरी आदिवासी, ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, महानगरी असं कवितेचं वर्गीकरण केलं जात असलं तरी सुद्धा त्या पलीकडे आपल्याला जाऊन या काळाच्या परिदृश्यामध्ये या कवितांचा अभ्यास करावा लागेल असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात कविता या साहित्य प्रकाराचा विचार करत असताना मग आपल्याला प्रतिमा, प्रतीक, मिथक नाही का यांचा सुद्धा विचार करावा लागेल. या कवितांमध्ये कोणती प्रतिमा आलेल्या आहेत, कोणती प्रतीकं आहेत, मिथकं आहेत, कोणत्या प्रकारच्या वाङ्मयीन पर्यावरणातून, सामाजिक पर्यावरणातून, परिवेशातून हा कवी आलेला आहे ते सुद्धा आपण अभ्यासणं महत्त्वाचं ठरेल. आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर निश्चितच या कविता आपल्याला अभ्यासणं रंजक ठरेल, त्यांचा आस्वाद घेता येईल. थोडक्यात कविता हा अतिशय चिंचोळा आणि धारदार साहित्य प्रकार आहे. तुम्हाला त्याचा आस्वाद हा तुमच्या परीने घ्यावा लागेल आणि निश्चितच तुम्ही तो घ्याल याची मला खात्री वाटते. धन्यवाद.